पहिल्यांदा माझी गेटवर उभे असलेल्या सगळ्या बांधवांना विनंती आहे की तुम्ही सगळेजण सहकार्य करा। आपण मागचे सगळे बॅरिगेट उघडलेले आहेत, इथून अनेक महिला भगिनी पण आहेत। एक तर आपण जर मागे गेलात तर चांगलं होईल आणि इकडच्या बाजूला अतिशय सुंदर अशी जागा आहे, त्याच्यामुळे माझी विनंती आहे की आपण बाहेर निघून, कारण अजूनही माता भगिनी येत आहेत। माझी विनंती आहे, प्लीज। थँक्यू, धन्यवाद धन्यवाद। आपण मागच्या बाजूला खूप मोठी जागा आहे, आवाज येतोय? ओके, खरं बाकीचे हो म्हणतात, बाकीचे नाही म्हणतात। आवाज येतोय हे ऐकायला कस काय येतंय? बरं, येईल 5 मिनिटं। त्या वायरी गर्दीमुळे तुटल्या, ते लगेच चालू करताय। मला सगळ्यांनी ऐकलंय, साहेब येतोपर्यंत सगळे माईक चालू होतील। येत्या त्याच्याशिवाय एवढी गर्दी आहे का? येत्या 20 तारखेला होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित या विराट अशा सभेसाठी ज्यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे, ते या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, त्यांच्यानंतर लगेच 5 मिनिटांमध्ये ज्यांचं आगमन होत आहे ते भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय गिरीश भाऊ, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, शिवसेनेचे नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब, आपल्या लोकसभेच्या खासदार आदरणीय स्मिताताई वाघ, आरपीआयचे आदरणीय मोरे साहेब, आदरणीय आनंदजी खरात साहेब, खास करून गुजरातहून आलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आदरणीय गोयलजी, डीएम भाऊसाहेब, कांतीलाल शेठ, मंचावर उपस्थित असलेले शिवसेना, भाजप, आरपीआय, राष्ट्रवादी सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर माझ्यावर प्रेम करणारे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, बांधवांनो, शेतकरी मित्रांनो आणि शिवसैनिक बांधव आणि पत्रकार मित्रांनो, मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो की एवढ्या कामकाजाचे दिवस असताना सुद्धा ही अवेळी लागलेली सभेला सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने आलात, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो। बांधवांनो, आपल्याला माहिती आहे की या विधानसभेची रणधुमाळी चालू झालेली आहे, पण मला भाऊ सांगताना आनंद होतो की मी या आधी एक नायक नावाचा पिक्चर पाहिला होता। त्या नायक नावाच्या पिक्चर मध्ये मी अनिल कपूरचं काम पाहिलं, ते 1 दिवसाचा मुख्यमंत्री होता आणि तेव्हा असं वाटायचं
की हा एक दिवसाचा मुख्यमंत्री एका दिवसात असं काही करू शकतो का? पण जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ पाहिला, त्यावेळेस मी नायकाला विसरलो आणि या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने महानायकाच्या रूपाने एकनाथजी शिंदे साहेब मला पाहायला मिळाले. याचं ज्वलंत उदाहरण या महाराष्ट्रामध्ये या 2.5 वर्षात घेतलेले निर्णय. बांधवांनो, आज या महाराष्ट्रातला एक सुद्धा घटक नाही की त्या घटकाला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या युतीच्या सरकारने न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही. असं एकही घटक या आता राज्यामध्ये नाही. ज्या गोरगरीब बारा बलवतीदारांना महामंडळ देण्याचा प्रयत्न केला, ते सगळे समाज बांधव या ठिकाणी सीएम साहेबांचा सत्कार करण्यासाठी आतुर आहेत. मी निश्चितपणे तुमचं सगळ्यांचं मेसेज आदरणीय शिंदे साहेबांपर्यंत जरूर देईल. प्रयत्नही करेल की तुमची भेट होईल का, परंतु वेळेचा अभाव आहे, त्याच्यामुळे काय होईल मला सांगता येत नाही. पण तुमचा मेसेज, तुमचा सत्कार हा शिंदे साहेबांपर्यंत पोहोचला असं गृहीत धरून आपण आज तुमचा या ठिकाणी मी समाधानी होईल अशा पद्धतीची बांधवांना या ठिकाणी आपण करू. बांधवांना आज सगळ्यात महत्वाचं, या संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या लाडक्या भगिनी या मुख्यमंत्री महोदयांचं दर्शन घ्यायला, त्यांना भेटायला, त्यांचं औक्षण करायला इतक्या आतुर आहेत की भाऊ, आमच्या सगळ्या माता भगिनी पूजेचा आरतीचा ताट करून तयार आहेत की जेणेकरून या भावाला आम्हाला ओवाळता येईल का. आता तेही मला सांगता येत नाही, पण निश्चित साहेब उभे राहिल्यानंतर 2 मिनिटं आपण सगळ्यांनी जागेवरून आपल्या लाडक्या भावाचं औक्षण जिथे आहात तिथूनच आपण करावं अशा पद्धतीची विनंती आपल्याला मी या निमित्तानं करतो. याचं कारणही तसं आहे. आज परिस्थिती अशी आहे की या राज्यातला पहिला इतिहास या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी युतीच्या सरकारने केला की इथे खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान करण्याचं काम आपल्या या युतीच्या सरकारने केला. बांधवांनो, इथे मुलगी जन्माला आल्यापासून आमच्या शेवटच्या प्रवासापर्यंतची 100% व्यवस्था या ठिकाणी आपल्या युतीच्या सरकारने या ठिकाणी केला. मला इतकी कामं केली की मी देखील स्वप्नात पाहिलं नव्हतं की मी इतके 3000 कोटी रुपयाची कामं आणू शकेल. पण माझ्या विरोधक मित्रांना माझ्या 3000 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी दिसत नाही. ज्यांना ज्यांना डोळे आहेत त्या सगळ्या बांधवांना, मातांना माझा 100% विकास दिसतोय. पण ज्यांचे डोळेच नाहीत अशा विरोधक मित्रांना माझा विकास दिसत नाही. आणि म्हणून मी ठरवलंय की आता 20 तारखेच्या नंतर मी एक मोफत मोतीबिंदूचं शिबिर ठेवणार आहे. आणि त्या मोतीबिंदूच्या शिबिरात या सगळ्या विरोधक मित्रांचं ऑपरेशन करून त्यांना मी चष्मा देणार आहे, तोही मोफत. आणि मग त्यांना सांगेल की बघ, स्वातंत्र्याच्या नंतर या गिरणा नदीवर 7 पुलं बांधण्याचा प्रयत्न या आमदारांनी केलाय. आता तुझं ऑपरेशन केलं हे बघून घे. त्यानंतर मी यांना दाखवणार आहे की या मतदारसंघामध्ये
जवळपास छोटे मोठे 300 बंधारे जलयुक्त शिवार आणि जलसंधारणाच्या माध्यमातून बांधून ज्या विहिरीला फुटभर पाणी राहत नव्हतं त्या विहिरीच्या जीवावर माझा शेतकरी बांधव आता प्रचंड बागायत करायला लागलेला आहे। ते विरोधकांना दाखवणार आहे की हे बघून घे माझ्या शेतकऱ्यांची झालेली प्रगती। त्यानंतर मागच्या 10 वर्षाच्या आधी या मतदारसंघामध्ये बोटावर मोजण्या इतके सबस्टेशन होते। आता 15 सबस्टेशन मी मंजूर केले। माझ्या विरोधक बांधवांना दाखवणार आहे हे सबस्टेशन तू आता पाहून घे। या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये आजपर्यंत माझ्या बेरोजगार तरुणांकडे कोणाचं लक्ष नव्हतं। या माझ्या युतीच्या सरकारमुळे माझ्या माननीय मुख्यमंत्री महोदयांमुळे या बेरोजगार तरुणांचा प्रश्न सोडवण्यासाठी 250 हेक्टरवर मी MIDC मंजूर केली। येणाऱ्या वर्षभरात माझा एकही तरुण बेरोजगार म्हणून बाहेर गावाला जाण्याची वेळ येणार नाही। ती MIDC मी माझ्या विरोधक बांधवांना दाखवणार आहे। याच मतदारसंघामध्ये 100 करोड रुपयाची सूतगिरणी मंजूर केली। तिथे 2000 बेरोजगार तरुणांना हाताला काम मिळणार आहे। ती सूतगिरणी वर्षभरानंतर माझ्या बेरोजगार तरुणांचं जेव्हा पोट भरायला सुरुवात होईल त्यावेळेस या विरोधकांना दाखवणार आहे की तू ही सूतगिरणी पाहून घे। बांधवांना अशी अनेक कामं केली। अरे आमच्या भडगावची तर अशी परिस्थिती होती की भडगाव पहिल्यांदा पाचोऱ्याजवळचं भडगाव सांगावं लागायचं, पारोळ्याजवळचं भडगाव सांगावं लागायचं। पण महाराष्ट्रातला हा पहिला जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यात 3 RTO कार्यालय असलेला हा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा आहे। आता भडगाव MH54 म्हणून या देशाच्या नकाशावर आलेला आहे। आमची ओळख आता देशाच्या पाठीवर झालेली आहे। त्याच्यामुळे माझ्या विरोधक बांधवांना माझ्यावर बोलायला काहीच सापडत नाही। मग ते दररोज मी जिथेही सभेत असेल, मी कुठेही असेल तर माझ्या आजूबाजूला भाऊ त्यांचे 2-4 मोबाईलवाले चोट्टे माझा कुठून तरी फोटो, कुठून तरी आवाज याचा पकडता येईल का? अरे नालायकांनो, निदान राजकारण तरी कुठे करायचं? काल मणिपूर मध्ये आमचा एक भाऊ निमोऱ्याचा माझा शहीद जवान, अरे त्याला 2 तास आधी ठेवायला मी निमोऱ्याला गेलो। भाऊ त्या व्हिडिओला ती शूटिंग काढली, वरती शिवसेना कमळ आणि घड्याळचं चित्र टाकलं आणि त्याच्यावर ट्रोल करण्याचा प्रयत्न करताय। अरे मैताच्या टोळीवरचं लोणी खाणारे तुम्ही, ही जनता तुम्हाला कधी माफ करणार नाही। ही जनता कधी माफ करणार नाही। एखाद्या शहीद जवानावर राजकारण करताय, अरे हिम्मत आहे तर सामने या। तुमच्या आयुष्यात तुम्ही जिंदगीमध्ये मुतारी सुद्धा दाखवा। एक मुतारी तुम्ही बांधलेली नाही आणि किशोरप्पावर आरोप करताय। काय विकास केला हे सांगण्याचा प्रयत्न करताय। अनेकदा तुमचा हाच प्रयत्न आहे। जो उठला भाऊ 12 विरोधक आहेत, 12। जो भी येतो तो मलाच टकोरे देतोय। अर्थात मी समजू शकतो की आंब्याच्या झाडालाच कोणीही दगड मारीन। आता या सगळ्या येड्या बाबड्या आहेत। आता या येडा बाबू इसले कोण दगड मारी? पण ते प्रयत्न करताय। हा आज माझ्यावर बोलील, उद्या माझ्यावर बोलीन। अरे यांना मला सांगायचंय, माझ्यावर टक्केवारीचा आरोप करताय ना, याच अमोल शिंदेला मला सांगायचंय
समितीचं इलेक्शन झालं त्यावेळेस मी या जनतेसमोर आश्वासित केलं होतं, अरे आमच्या या मतदारसंघातल्या बाप दाद्यांची असलेली ती प्रॉपर्टी 25 करोड रुपयाची असलेली प्रॉपर्टी कर्जाच्या नावाखाली भाऊ यांनी 4 करोड रुपयाला हडपली. 4 करोड रुपयाला हडपली. मी मार्केट कमिटीमध्ये जनतेला आश्वासित केलं आणि सांगितलं, तुम्ही मला फक्त सत्ता द्या, जर मी सत्तेवर आलो तर या मार्केटची 1 इंच ही जागा जाऊ देणार नाही. बांधवांना आज मला सांगताना आनंद होतो की 1 वर्षामध्ये माझ्या मार्केटच्या सदस्यांनी 3.5 करोड रुपयाची कमाई केली आणि तो सगळा पैसा कोर्टामध्ये भरला. आता 1 इंच जागा सुद्धा तुमची जाणार नाही. दुसऱ्या दिलीप भाऊ आणि सगळं लुटून खाऊ. अरे हा एका काळचा वैभव असलेला माझा हा शेतकी संघ, या महाराष्ट्राचा वैभव असलेला माझा शेतकी संघ, त्या शेतकी संघाचा वैभव यांनी नायनाट केलं. अरे दिलीप भाऊ, आतापर्यंत 5 वर्ष तुम्ही भंगार विकून 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 पोट भरलं आणि शेवटी डायरेक्ट कोंबडीच कापून खाऊन टाकली. त्या शेतकी संघाचा जमिनीचा त्यांनी विक्री केली. एकदा येऊन या मतदारसंघाच्या जनतेला सांगा, तुम्हाला यायचं ना तर इथे या. ती आमची वैशूताईची तर क्यूज येते. अरे तिची अशी क्यू येते भाऊ, प्रत्येक भाषण लिहून आणते. मला तर त्या 3 इडियट पिक्चरची आठवण येते. 3 इडियट पाहिलाय? तो एकाला पत्र लिहून देता, तो चतुर चतुर. मला त्या ताईला सांगायचंय, तू निम्मन पहिले वाचून घेत जाय ताई, नाही तर हे इतके लोक कलाकार आहेत, तुला काही लिहून देतील. इतका धाक वाटतो की ताई उद्या काही ना बोलून टाके. ए ताईंनो, तुमचा लाडका भाऊ येतोय, पहिले बसा खाली, खाली बसा, 2 मिनिटात येतोय. बांधवांनो, आज मला या ताईच्या बाबतीत तुम्हाला सांगायचंय, आज तिला कोणीतरी त्या मैत्रीच्या बाबतीत लिहून दिलं. हा येतंय येतंय, हेलिकॉप्टर येतंय, हेलिकॉप्टर आलं, भाऊ आला हेलिकॉप्टर मध्ये, बसा. हे पण हे आलं, बसा आता खाली बसा, भाऊ आला. बांधवांनो, येताय तिकडे जाऊ द्या, नका दे का, मनाकडे दे का. बांधवांनो, आज मला या निमित्तानं सांगायचंय की तुम्ही मला या विषयावर, या तिघांवर, चारींवर बोलण्यामध्ये जर का मी वेळ घालवायचा प्रयत्न केला तर मी नेमका काय केलं आणि काय करणार आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. आणि म्हणून या येड्या बाबड्यांवर वेळ घालवण्यापेक्षा, साहेब जा तुम्ही लवकर, अरे बसा ना, ते हेलिकॉप्टरला फोटो काढ रहा है. बसा, गेलो हेलिकॉप्टर गेला, आता साहेब येतील, बसा लवकर. आणि म्हणून
बांधवांनो, यांच्यावर मला वेळ घालवायचा नाहीये. माझी विनंती फक्त आपल्याला या निमित्तानं की मी आजपर्यंत या पाचोरा आणि भडगाव तालुक्याचा एक वेगळा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला. या पाचोरा आणि भडगाव तालुक्याला विकासाच्या दृष्टिकोनातून एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला. मला अजूनही काही करायचंय. बांधवांनो, आज मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या तमाम जनतेचं मी या माननीय मुख्यमंत्री आणि युतीच्या सरकारचे मनापासून आभार मानेल, त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी या जळगाव जिल्ह्यासाठी अनेक वर्षापासूनची प्रलंबित असलेली नारपारच्या योजनेला 7,000 करोड रुपयाची मंजुरी देऊन त्याचं टेंडर कॉल झालं. खऱ्या अर्थाने उद्या माझी गिरणा ही धो-धो वाहणार आहे, पण त्या गिरणेला अडवण्यासाठी जिथे बलून बांधण्याचं काम होतं त्या प्रत्येक बलूनच्या ठिकाणी मला बांधवांनो पक्के बंधारे बांधायचे आहेत. ती विनंती मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांना करणार आहे. ज्या दिवशी हे पक्के बंधारे बांधले जातील त्या दिवशी खऱ्या अर्थाने हा माझा पाचोरा आणि भडगाव तालुका समृद्ध होणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं हात जोडून विनंती करतो की उद्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये माझी निशाणी ही धनुष्यबाण आहे आणि क्रमांक 1 आहे. आपण या कोणाच्याही विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता आपण सगळ्यांनी मला प्रचंड अशा मतांनी विजयी करून या हॅट्रिकच्या इतिहासाचे शिल्पकार व्हा एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. आणि लगेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नेते आदरणीय गुलाबभाऊंना विनंती करतो